म्हणतो कौटुंबिक वादांमुळे आम्हाला शेती विकावी लागली होती. त्यामुळे वडील हे दुसऱ्यांच्या शेतामध्ये द्राक्ष बागेमध्येच कामाला जात होते. आर्थिक परिस्थितीमुळे आम्हाला कर्ज घ्यावं लागलं आणि आम्ही राहत्या घरावर आम्हाला काय होतो मॉर्गेज करून आम्ही पतसंस्थेमधून कर्ज घेतलो. काहीच माहित नव्हतं की स्पर्धा परीक्षेचा प सुद्धा माहित नव्हता. अशी परिस्थिती असताना म्हणजे मरता क्या न करता म्हणजे आर्थिक परिस्थिती सुद्धा आपल्याला सांभाळायची आहे आणि आपल्याला यश मिळवण्यासाठी हे क्षेत्र सुद्धा सोडायचं नाहीये. तुम्हाला दिसते हिमालय आणि तुम्ही चालताय कन्याकुमारीला, अशी गत आमची झाली होती. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात मोठी करू नये अशी जी चूक आहे ती चूक 2021च्या मेन्सला माझ्या हातून झाली होती आणि फक्त 1.25 मार्काने मी मेन्समधून त्या काळात बाहेर पडलो. खूप डिप्रेशनमध्ये गेलो. मी त्यावेळी ऑफिसवरून म्हणजे जॉबवरून घरी येत होतो. वाटेतच निकाल समजला. तसंच आलो रूमला आलो आणि जी दरवाजाला कडी लावली ती मी आत झोपलो आणि जोरात रडलो. इतकं रडलो. कष्ट तर भरपूर होते पण डायरेक्शन कुठेतरी चुकत होती. त्यामुळं जवळपास अपयशाची शिडी तयार झाली होती. त्या पद्धतीनं खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो कारण पॉझिटिव्ह काहीच घडत नव्हतं. पण ज्यावेळी आपल्याला असं वाटतं की सगळं संपलेलं आहे त्यावेळी एक आशेचा किरण दिसत असतो. आपल्या यशस्वी होण्यामध्ये लोकांनी मारलेल्या टोमण्यांचा आणि वाईट परिस्थितीचा खूप मोठा हात असतो. नमस्कार, मी मानतेश सुनीता पिरगोंडा पाटील. नुकत्याच झालेल्या राज्यसेवा 2024च्या परीक्षेमधून DYSP म्हणजेच पोलीस उपअधीक्षक या पदावर माझी निवड झाली आहे. तर मी माझा प्रवास आणि या संदर्भातील गोष्टी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. माझं नाव सांगितल्याप्रमाणे मानतेश सुनीता पिरगोंडा पाटील. मी मूळचा सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामधील म्हैसाळ या गावचा. माझं गावचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमधूनच झालं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण हे रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय म्हैसाळ इथून झालं. त्यानंतर पुढचं कॉलेज शिक्षणासाठी मी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बापूजी साळुंखे महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला 11वी-12वीसाठी आणि त्यानंतर मी माझं जे ग्रॅज्युएशन आहे ते BSc मॅथमॅटिक्स या विषयामध्ये केलेलं आहे आणि ती मी सांगलीच्या बिलिंग्डन कॉलेजमधून आणि जे शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत येतं तिथून केलेलं आहे. वडील शेतमजूर होते. काही काय म्हणतो कौटुंबिक वादांमुळे आम्हाला शेती विकावी लागली होती. त्यामुळे वडील हे दुसऱ्यांच्या शेतामध्ये द्राक्ष बागेमध्येच कामाला जात होते. आई सुद्धा जास्त शिकलेली नव्हती तरी सुद्धा ती अंगणवाडी सेविका म्हणून रुजू झाली होती आणि त्यातून येणाऱ्या अल्पशा उत्पन्नावरून आमचं कुटुंबाचा गुजारा चालवायचा. तर परिस्थिती अशी होती की म्हणजे संघर्षाचं भांडवल मला तर नाही करायचं आहे कारण कोणीच करू नये असं मला वाटतं. कारण जर आयुष्यात संघर्ष नसेल तर तुमची व्यक्तिमत्व घडतच नाही. तर संघर्ष हे तुम्हाला घडवण्यासाठी असतं. पण संघर्ष म्हणण्यापेक्षा प्रवास काय आहे हे फक्त मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझ्या संघर्षाचं भांडवल होऊ नये ही सुद्धा माझी त्यामागची इच्छा आहे. तर मुद्दा असा होता की माझा मोठा भाऊ म्हणजे परिस्थिती नसल्यामुळं की फक्त वैद्यकीय सुविधा आपण वेळेत पोहोचू शकलो नाही. त्यामुळं फक्त एका ताप येण्यामुळे आणि ज्याला आपण वाराफड्या म्हणतो चिकन पॉक्स त्या गोष्टीमुळे माझ्या मोठ्या भावाला मला आणि माझ्या कुटुंबाला गमावं लागलं. त्यामुळे ती एक मनात सदैव खंत असते की पैसा सर्वस्व नाही असं म्हणतात पण पैसा नसेल तर माणूस आपल्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा गमावतो. ही लहानपणापासून जी जाणवलेली गोष्ट आहे. त्यामुळं असं होतं की आयुष्यात पैसा कमवायचा आहे ह्या परिस्थितीतून बाहेर पडायचा आहे आणि जर पैसा कमवायचा असेल तर पैशाला पैसा अट्रॅक्ट करतो. त्यामुळं आपल्याकडे उपाय काय आहे तर एकमेव शिक्षण. आणि मला लहानपणापासून दोनच गोष्टी वाटायच्या. एक तर आपण शासकीय सेवेमध्ये IAS किंवा IPS व्हावं किंवा आपण शिक्षक व्हावं. शालेय शिक्षण सुरू होतं कर्मवीर भाऊराव पाटील या विद्यालयामध्ये आणि शाळेत मी सुरुवातीपासूनच चांगला हुशार विद्यार्थी म्हणून माझी ओळख होती. त्यामुळं घरच्यांच्या आणि सर्वांच्या अपेक्षा आपसुकच वाढतात की बाबा पोरगं शानं निघालंय तर ह्याला शिकवूया. आणि माझ्या आईवडिलांनी सर्वात मोठी जी इन्व्हेस्टमेंट केली असेल ती माझ्यावर इन्व्हेस्टमेंट केली. त्यांनी आतोनात कष्ट केले आणि मला त्यांनी शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी असेल किंवा त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी पुण्याला पाठवले. पुण्याला येताना सुद्धा ज्यावेळी आर्थिक परिस्थितीमुळे आम्हाला कर्ज घ्यावं लागलं आणि आम्ही राहत्या घरावर आम्हाला काय होतो मॉर्गेज करून आम्ही पतसंस्थेमधून कर्ज घेतलो आणि मी पुण्याला 2017मध्ये आलो. पण ग्रॅज्युएशन होत असताना दोनच ऑप्शन होते. मॅथमॅटिक्स केल्यानंतर एकतर MSc करा किंवा बाहेर जाऊन पुण्याला जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करा. मग आता स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यामध्ये आणि MSc करण्यामध्ये आणि फायनल करिअरमध्ये ज्या दोन वाटा होत्या त्या पूर्ण डिफरंट होत्या. कारण MSc केला त्यानंतर तुम्हाला सेट नेट क्वालिफाय करावं लागेल किंवा PhD करावी लागेल आणि त्यानुसार तुम्ही कॉलेजवर लेक्चरर म्हणून लागू शकता. सेफ लाईफ होती, चांगली लाईफ होती. पण आताच्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघता की MSc सेट नेट झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला कॉलेजवर प्राध्यापक म्हणून रुजू होणं किती मोठ्या प्रमाणात
प्रमाणात अवघड जात आहे, कारण त्यावेळी अशी टेटची परीक्षा सुद्धा नव्हती आणि खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहेत ते सर्वांना माहीतच आहेत. मग मी दुसरा मार्ग निवडला की एमपीएससीतून कोणती तरी पोस्ट मिळवणे आणि यूपीएससी यातून IAS बनणे किंवा IPS बनणे. आता मी जरी DYSP असलो तरी मी प्रमोटेड IPS बनणारच आहे भविष्यामध्ये. त्यामुळं हे स्वप्न मी पूर्ण केलंय असं आता तरी मला वाटतंय आणि तो मार्ग मी निवडला. 23 जून 2017 मला तारीख अजूनही आवडते, आठवते. आवडीची तर आहेच ती तारीख, पण आठवते सुद्धा. आणि त्या दिवशी कोणताही प्री प्लॅनिंग नसताना मी आणि माझा मित्र विक्रम शेंडगे दोघांनी बॅगा भरल्या होत्या, बॅगा घेतल्या. सांगली स्टेशनवरून आम्ही डायरेक्ट पुण्याची ट्रेन पकडली. पुण्यामध्ये एक मित्र आमचा अभिजित म्हणून होता, त्याच्यापाशी आम्ही उतरलो. एक दिवस तिथं राहिलो. दुसऱ्या दिवशी पूर्णपणे आम्ही रूम शोधल्या आणि काहीच माहित नव्हतं की स्पर्धा परीक्षेचा सुद्धा माहित नव्हता. अशी परिस्थिती असताना नेमकं काय करावं समजत नव्हतं. एक मेंटर मित्र होते आमचे, ते सांगायचे, म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की NCERT आणि स्टेट बोर्डच्या बेसिक्स वाचून घ्या, त्यानंतर क्लासेस करा आणि ह्या पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतील. पण ते सुद्धा जॉबला असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी डेली संपर्क नाही करू शकायचो. त्यामुळे आम्ही आठवड्यातून एखाद दुसऱ्या दिवशी त्यांच्याशी बोलायचं आणि त्या पद्धतीने अभ्यास चालू केला. पुण्यामध्ये आल्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ज्या एरियामध्ये स्पर्धा परीक्षेची मुलं तुम्हाला दुर्बीण घेऊनही सापडणार नाहीत, त्या भागामध्ये आम्ही राहायला आलो. तो म्हणजे अप्पर इंदिरानगर किंवा अप्पर डेपोचा भाग. इथं आम्ही राहायचो आणि इथून बेबेवाडीला वसंत बागेजवळ एक लायब्ररी होती, तिथं आम्ही अपडाऊन करून लायब्ररीला यायचो. त्या येताना रिक्षाचे 5 रुपये वाचावेत म्हणून आम्ही चालत यायचो आणि चालत जायचो. तर ह्या भागामध्ये अभ्यास केल्यानंतर 5-6 महिन्यामध्ये बेसिक्स आणि NCERTचे बुक्स सगळे वाचून काढले. मी तर इंग्लिशची भीती होती म्हणून हिंदीमधून NCERTचे सगळे बुक्स वाचून काढले. बेसिक्स तयार झालं, पण मेन्सची आन्सर रायटिंगचीच तयारी नाही केली. जवळपास 17 ते 18 एक वर्ष गेलं, क्लासेस नाही लावले, फक्त बेसिक्सच्या मागे लागलो डिसेंबरपर्यंत आणि डिसेंबर-जानेवारी पासून प्रीची तयारी करावी असा विचार केला. ऑप्शनल सब्जेक्ट सुद्धा निवडला नव्हता, म्हणजे अभ्यासाची दिशाच नव्हती. नुसतं आम्ही चालत राहिलो होतो. आणि आयुष्यामध्ये चालणं महत्वाचं आहे यशाच्या दिशेनं, पण तुम्हाला शिखर समोर दिसत असलं पाहिजे आणि त्या शिखराच्या दिशेने तुम्ही चालला तरच तुम्ही शिखरावर पोहोचू शकता. तुम्हाला दिसते हिमालय आणि तुम्ही चालताय कन्याकुमारीला, अशी गत आमची झाली होती. त्यामुळं जूनची ज्यावेळी अटेम्प्ट द्यायची वेळ आली, फॉर्म तर भरला होता पण अटेम्प्ट देण्याची हिंमतच नाही झाली आणि जूनची अटेम्प्ट नाहीच दिली. आणि 2017ला अभ्यास चालू केला, 18चा अटेम्प्ट तर देऊच नाही शकलो. त्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करायचं असं ठरलं. एक अकॅडमी जॉईन केली, ऑप्शनल सब्जेक्ट निवडला, सोशॉलॉजी हा ऑप्शनल निवडला आणि अभ्यासाला सुरुवात केली. 2018चा अटेम्प्ट उत्तम पद्धतीने, 19चा अटेम्प्ट उत्तम पद्धतीने द्यायचे ह्या दृष्टीने अभ्यास चालू केला. वर्षभर आन्सर रायटिंगची तयारी असेल किंवा बेसिक्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण प्रॉपर पद्धतीने स्वतःला झोकून देऊन अभ्यास केला. 2019चा अटेम्प्ट दिला, त्यामध्ये CSATला एकदम चांगला स्कोर आला. कट ऑफ पेक्षा जवळपास 7-8 मार्क मला जास्त होते, पण CSATचा स्कोर होता तो माझा कमी आला. GSला मी क्वालिफाय झालो, पण CSAT माझे 2-3 मार्कांनी राहिले, कारण मॅथमॅटिक्सचा मी ग्रॅज्युएट आहे आणि मी कशाला CSATचा अभ्यास करू, हा जो अहमपणा मला तिथं नडला. आणि UPSCच्या CSATनं जो आम्हाला आभाळ दाखवायचा होता किंवा आसमान दाखवायचं होतं, ते आसमान दाखवलं असं म्हणता येईल. अटेम्प्ट पहिलाच होता, त्यामुळं एक अपेक्षा जास्त होत्या. पहिल्या अटेम्प्ट मधून प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला पहिला अटेम्प्ट देताना असं वाटतं की मी पुढच्या वर्षी लाल दिव्याच्या गाडीतनंच फिरणार आहे. आणि पहिला अटेम्प्ट आणि दुसऱ्या अटेम्प्ट नंतर तो पूर्ण भोपळा, भ्रमाचा भोपळा जो असतो ना, तो पूर्णपणे फुटून जातो आणि ती गोष्ट घडली. भ्रम फुटला. प्रिलिम्स त्यावेळी निघाली नाही. मेन्सचा तर लांबची गोष्ट होती. त्याच काळामध्ये MPSCच्या सुद्धा परीक्षेचा फॉर्म भरला होता आणि MPSCच्या राज्यसेवामध्ये 18च्या ह्याला चांगले मार्क्स आले होते आणि त्यामुळं असं 2-3 मार्काने फक्त माझी प्रिलिम्स राहिली होती. त्यामुळं माझ्या काही सिनियर्सची वगैरे चर्चा केल्यानंतर असं जाणवलं, माझा शुभम पवार नावाचा मित्र, अजित म्हणून मित्र आहे, ह्यांच्याशी चर्चा केली आणि त्यावेळी ठरवलं की आपण UPSC पेक्षा MPSC थोडं जास्त फोकस करूया आणि MPSC केलं म्हणजे एखादी पोस्ट घेऊया आणि पुन्हा आपण UPSCचा अभ्यास चालू करूया. आणि 19 मध्ये तो चालू केला. सप्टेंबर-ऑक्टोबरचा कालखंड असेल त्या काळामध्ये चालू केल्या. पुढे 2020च्या अटेम्प्टसाठी अभ्यास चालू केला आणि डिसेंबर जसा झाला तशी सगळीकडे एक भयानक वातावरण तयार झालं आणि कोरोनासारखं एक भयानक संकट आपल्या सगळ्यांच्यावर आलं त्या काळामध्ये. आणि ह्यामध्ये सर्वांचं नुकसान झालंच, पण सर्वाधिक नुकसान झालं असेल तर मला वाटतं ते स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचं झालं. म्हणजे 2 ते 3 वर्षामध्ये परीक्षा झाल्या नाहीत आणि त्यावेळी जे शेड्यूल बिघडलंय MPSCचं किंवा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं, ते आज एक शेड्यूल सुरू झालेलं नाही आहे. कारण मी जी परीक्षा पास झालो ती आहे 2024 राज्यसेवा परीक्षा. त्या परीक्षेची ऍड आली होती डिसेंबर 2023 मध्ये आणि त्याच्या परीक्षा झाली आणि फायनल रिझल्ट यायला जवळपास आता अजून 2 दिवसामध्ये आमचा फायनल रिझल्ट लागेल. म्हणजे अंतरिम निकाल आमचा लागलेला आहे तो जानेवारी 2026 मध्ये. म्हणजे जवळपास 2.5 वर्षाचा कालखंड गेलाय आणि अजूनही 24ची परीक्षेची फायनल निकाल लागतोय. अजून 25-26 म्हणजे कोरोनामध्ये जो शेड्यूल बिघडलेला आहे बऱ्यापैकी सगळ्या स्पर्धा परीक्षांचं,
ते आजही अजून सुरळीत झालं नाही आहे. म्हणजे मुलांचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान या कोरोनामुळे झालेलं आहे हे तुम्हाला लक्षात येऊ शकेल. आणि अनेक मुलं ते रिलेटही करू शकतील जे ऐकतायत ते. तर तो कालखंड इतका भयानक होता की 20ची परीक्षा मी दिली, प्रिलिम्स पास झालो, मेन्सची तयारी करत होतो. मग घरूनच तयार करत होतो. पुण्यामधून आम्ही सर्व काय म्हणतो चंबू गवाळू उचलून आम्ही गेलो होतो घरी. त्यानंतर जो अभ्यास पहिलेच अटेम्प्ट होता मेन्सचा, प्री तर पास झालो होतो चांगल्या ह्यानं, जीएसला चांगला स्कोर होता आणि सीसॅटलाही चांगला स्कोर होता. त्यामुळं जो अभ्यास चालू केला जीएसचा, त्यामुळं जीएस 1, 2, 3, 4 किंवा मराठी इंग्लिश पहिल्यांदा आयुष्यात शाळा 10वी झाल्यानंतर मराठी इंग्लिशचा आणि व्याकरणाचा पुन्हा अभ्यास पहिल्यांदा चालू केला. त्यानंतर जीएस 1, 2, 3, 4 चा अभ्यास चालू केला. त्यामध्ये काही सब्जेक्ट अगोदर रिपीट झाले होते, पण जीएस 3 असेल किंवा जीएस 2 मधील पॉलिटी पार्ट 2 चा भाग असेल हा पूर्णपणे नव्याने होता. आणि तो सिलेबस नुसार अभ्यास न करता फक्त मी हे पुस्तक आहेत आणि पुस्तकांमधील काय येईल ह्या पद्धतीने क्लासेसचे पुस्तकं वापरले आणि अभ्यास केला. तिथेही सुद्धा डायरेक्शन लेस अभ्यास केला, आपण म्हणतो डायरेक्शन लेस अभ्यास केला मी. आणि व्हायचं तेच झालं. पहिला अटेम्प्ट 2020चा जो 21 मध्ये त्याची मेन्स झाली जानेवारीच्या, आणि 22च्या जानेवारीमध्ये झाली. आणि त्याचा रिझल्ट आला त्यावेळी असं झालं की कट ऑफच्या आपण खूप खाली आहे. म्हणजे वाईट कधी कधी जास्त वाटतं की कट ऑफच्या पासून कमी मार्काने गेल्यानंतर खूप वाईट वाटतं. पण ज्यावेळी कट ऑफ पासून आपण खूप खाली असतो त्यावेळी दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट आहे की आपल्याला सुधारणा करण्यासाठी खूप चान्सेस आहेत. आणि ती चान्स मी घेतली. आणि तेवढ्यात काय झालं, 2020 आणि 21च्या मेन्समध्ये फक्त 4 ते 5 महिन्याचं अंतर होतं. आणि 21ची प्री सुद्धा मी पास झालो होतो. 21चा मेन्स दिला आणि स्कोर वाढला, जवळपास 30-40 मार्क त्या 1-2 महिन्यामध्ये वाढवू शकलो. आणि ह्या सगळ्या काळामध्ये मी पार्ट टाइम जॉब करतच होतो. कारण फुल टाइम स्टडी करत जरी असलो तरी पुण्यामध्ये आणि सांगलीमध्ये त्याच्या आधी थोडा वेळ राहिलो, तो खर्च भागवणं आवश्यक होतं. आणि तो खर्च भागवणे, लायब्ररीची फी असेल, मेसचा खर्च असेल, रूमचं भाडं असेल, पुस्तकं घेणे असतील किंवा ह्या काळामध्ये क्लासेस लावणे असतील, सब्जेक्ट वाईज काही ऑनलाईन क्लासेस केले, ते करण्यासाठी मग पार्ट टाइम जॉब करत होतो. मग काही मी काय म्हणतो होम ट्युशन्स घेतले. त्या काळात मी अक्षरशः RFL नावाच्या कंपनीचे, रिलायन्स इंडस्ट्रीजची RFL नावाच्या कंपनीचे इन्शुरन्स प्रोडक्ट सुद्धा विकले. नंतरच्या काळामध्ये एका स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसमध्ये मी 2022-23 मध्ये बॅक ऑफिसला जे आपण नोट्स तयार करतो किंवा बुक्स यूज करतो, त्या बुक्स यूज करण्यासाठी कंटेंट क्रिएशनला त्याच्यामध्ये जवळपास मी एक वर्षाच्या आसपास जॉब केला. त्यासाठी मी लातूर, नांदेड ह्या मराठवाड्यातल्या भागांमध्ये क्लासेसचे काय म्हणतो प्रमोशनसाठी सुद्धा फिरलो. म्हणजे मरता क्या न करता, म्हणजे आर्थिक परिस्थिती सुद्धा आपल्याला सांभाळायची आहे आणि आपल्याला यश मिळवण्यासाठी हे क्षेत्र सुद्धा सोडायचं नाहीये. मग जॉब काय ह्या क्षेत्राशी रिलेटेडच असावा असा विचार केला आणि काही गोष्टी त्या जॉबसाठी केल्या. आणि तो करावा लागतो प्रत्येकाला, कारण कधी कधी संघर्ष माणसाला घडवतो असं मी म्हणलं मगाशी सुद्धा. कारण संघर्ष नसेल ना तर तुम्हाला मिळालेली यशाची किंमत राहत नाही. आज ज्या दिवशी माझा रिझल्ट आला त्या दिवशी मी जो आनंदी झालो, माझ्या घरच्यांच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आले, जे मी व्हिडिओ कॉलमध्ये बोलता बोलता तो व्हिडिओ आहे माझ्याकडे, वेळ मिळाला तर मी शेअर करेन, की जो सांगताना जे माझ्या डोळ्यामध्ये जे अश्रू येत होते की माझ्या आणि माझ्या आईवडिलांच्या समोर फक्त आणि फक्त आमच्या 8 वर्षाचा आणि आईवडिलांचा तर जन्मल्यापासण्याचा त्यांच्या 40-50 वर्षाचा संघर्ष असा पूर्ण नजरेपुढून जात होता की बाबा आपण केलो कशासाठी किंवा जे आपल्याला मिळवायचं होतं. ठीक आहे, ही पहिली पायरी आहे. आपल्याला स्पर्धा परीक्षा पास होऊन यामध्ये शासकीय सेवेमध्ये एंट्री करण्यासाठीच्या ज्या आवश्यक गोष्टी होत्या ती जी पहिली स्टेप आहे की आपण शासकीय सेवेत जातोय. 2022-20 आणि 21च्या जो सलगचा एक्झाम झाला, 21च्या अटेम्प्टमध्ये मी चांगल्या पद्धतीने अभ्यास म्हणजे रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला, पण कालावधी कमी असल्यामुळे माझे 30-40 मार्क वाढले. पण मी थोड्या मार्काने तिथेही 21च्या मेन्समधून अडकून गेलो. त्यानंतर मग 22ची प्रिलिम्स आली आणि 22ची मेन्स आली. त्या काळामध्ये मी त्या एका स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमीमध्येच जॉब करत होतो. त्यानंतर त्याचे रिझल्ट आला 22च्या प्रीसाठी. मग मी पुण्यामध्ये सुद्धा पुन्हा राहायला आलो आणि पुण्यातील नरे भागामध्ये जिथं बाबा खर्च कमी येईल अशा ठिकाणी आम्ही राहायचा निर्णय घेतला. तिथून मी अभ्यासाला पुन्हा सुरुवात केली. 22च्या मेन्सला 3 ते 4 महिने होते. ती मेन्स मी उत्तम प्रकारे अभ्यास केली. काही विषयांचे मित्रांच्या सजेशनमुळे क्लासेस लावले. त्याच काळामध्ये मी STIची 21ची परीक्षा असेल किंवा PSIची 20, 21, 22 ह्या सुद्धा मेन्स दिल्या होत्या. STIच्या मेन्समधून सुद्धा मी नाही झालो. आणि पण STIची मेन्स 21 एक सुखद असा आनंद दिला की आमच्या रूममधले दोघं STI झाले, प्रवीण आणि प्रशांत. आणि त्यामुळे एक असा विश्वास निर्माण झाला की अरे नाही, आपल्यातले होऊ शकतात, आपण होऊ शकतो. कारण आजपर्यंत बघत होतो की अरे कोणीतरी होत आहेत पेठेतल्या
क्लास मधले पोरं होत आहेत, लायब्ररीतले पोरं होत आहेत, पण आपल्या रूम मधला आपला जवळचा मित्र ज्यावेळी होतो त्यावेळी कॉन्फिडन्स सुद्धा इतका वाढला की अरे आपल्यातलेही मुलं होऊ शकतात. त्यामुळे एक हुरूप पुन्हा अभ्यासाला आली आणि त्यानुसार 22ची मेन्स खूप चांगल्या पद्धतीने दिली राज्यसेवेची आणि फक्त 1.25 मार्काने मी मेन्स मधून त्या काळात बाहेर पडलो. खूप डिप्रेशन मध्ये गेलो. मी त्यावेळी ऑफिसवरून म्हणजे जॉबवरून घरी येत होतो. वाटेतच निकाल समजला. तसंच आलो रूमला आलो आणि जी दरवाजाला कडी लावली ती मी आत झोपलो आणि जोरात रडलो. इतकं रडलो की मी अजिबात दरवाजा नाही उघडला. माझे मित्र टेन्शनमध्ये आले, त्यांनी दरवाजे वाजवले, आत आले. मग मी थोड्या वेळानंतर दरवाजा उघडला. गणेश नावाचा मित्र आहे, तो म्हणला की त्याला रडू द्या, थोडं मोकळा झाला की आपण त्याला समजावू शकतो. त्यामुळे त्याला नाही अडव, बाकीचे जे थांबवत होते त्यांना अडवलं आणि मग रडू दिलं मला त्यांनी मोकळ्या पद्धतीनं. कारण असं जाणवलं की अरे एवढं करून सुद्धा होत नाही तर मग आपलं शक्य नाही. कारण ह्याच्यापेक्षा मी जास्त काय करू. एवढा मी अभ्यास केला. ह्या 3-4 महिन्यामध्ये मी अजिबात जवळपास रात्रीचे दिवस जे म्हणतो ना आपण रात्रीचे दिवस करणं, अक्षरशः मी रात्रभर अभ्यास करायचो आणि पहाटे 6-7ला झोपायचो. त्यानंतर दुपारी पुन्हा 11-12ला उठायचं आणि पुन्हा अभ्यासाला चालू करायचो. त्यामुळे एवढं केल्यानंतर सुद्धा जर आपण एवढ्या कमी मार्काने जातोय तर तो खूप डिप्रेशन गेलं. नंतर ज्यावेळी अनालिसिस केलं त्यावेळी समजलं की कष्ट तर भरपूर होते पण डायरेक्शन कुठेतरी चुकत होती आणि ती डायरेक्शन बरोबर 2024च्या एक्झाम मध्ये केली. त्याच काळामध्ये 2022ची एक्झाम चा रिझल्ट 23 मध्ये आला होता. त्या काळात ऑक्टोबरमध्ये एक शेवटचा अटेम्प्ट म्हणून PSIची मेन्सला मी त्यावेळी क्वालिफाय होतो आणि PSIची मेन्स ऑक्टोबर 2023ला दिली. तर त्यावेळी कायद्याचा सब्जेक्ट होता, दुसरा सब्जेक्ट असेल. कायद्यांचा पूर्ण अभ्यास केला, पूर्ण पेपर दिला आणि PSIचा कारण ह्याच्या अगोदर 21च्या सुद्धा मी मेन्स दिली होती आणि त्याला ब्लंडर केलं होतं की मी सगळे प्रश्न गोल करूनच आलो नव्हतो आणि ते आयुष्यातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात मोठी करू नये अशी जी चूक आहे ती चूक 2021च्या मेन्सला माझ्या हातून झाली होती. त्यामुळं कसोशीने अभ्यास करून 22ची PSIची मेन्स मी दिली ऑक्टोबर 2023ला आणि ती फक्त माझी 0.75 मार्कानं तीही मी ग्राउंडसाठी क्वालिफाय झालो नाही आणि तीही परीक्षा माझी राहिली. त्यामुळं एका पाठोपाठ एक एवढे अपयश येत होते. शेवटी तलाठी परीक्षेचा आणि नगरपालिकेच्या कर रचनाच्या ग्रुप Cचा फॉर्म भरला. म्हणजे आलो होतं स्वप्न घेऊन IAS आणि IPS सुपर क्लास 1 बनण्याचे आणि आता फॉर्म भरतोय तलाठीचे आणि कर निर्धारकचे. पण एवढं सॅटिस्फॅक्शन होतं की काहीतरी जॉब पाहिजे म्हणून हे घ्यायची, ह्या पोस्ट करायच्या आणि त्यानंतर पुन्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू करायचा. त्यानंतर तलाठीची परीक्षा दिली. तलाठी परीक्षेमध्ये स्कोर चांगला आला, 189-90च्या आसपास स्कोर आला. गट क ची जी नगरपालिकेची परीक्षा होती त्याच्यामध्ये सुद्धा 189-90 परीक्षा आल्या. पण सगळ्यात मोठा आजही न कळलेला प्रश्न ह्या परीक्षा कशा झाल्या आणि त्या नॉर्मलायझेशन मेथड सारख्या पद्धतीमुळं अक्षरशः 190 सारखा स्कोर असून सुद्धा मी त्यामध्ये क्वालिफाय होऊ शकलो नाही आणि मला ती नोकरी मिळू शकली नाही. त्यानंतर त्याच काळामध्ये घरी थोडे फायनान्शियल इश्यूज चालूच होते आणि मी घरी गेलो. नगर परिषदेचा निकाल लागला आणि अपेक्षा होती की तलाठी जरी नाही झालो, कारण तलाठीची जागा थोड्याफार जिल्ह्यासाठी ज्या भरलो होतो सांगलीच्या त्या कमी होत्या, त्यामुळं नगर परिषदेच्या जागा चांगल्या होत्या आणि मी नक्की पास होईन असा विश्वास होता आणि ही परीक्षा करायची. अभ्यास करत करत आपण 23ची आणि 24 शेवटच्या 2 ज्या अटेम्प्ट राहिलेल्या आहेत ऑब्जेक्टिव्हच्या त्या द्यायच्या आणि क्लास 1ची पोस्ट काहीही करून मिळवायचं असं मनाची तयारी केली असतानाच अचानक रिझल्ट आला आणि लायब्ररीमध्ये रिझल्ट बघितल्यावर अक्षरशः डोळ्यातून पाणी आले आणि समजत नव्हतं काहीच. रिझल्ट लागला. नगर परिषदेच्या परीक्षेमध्ये सुद्धा मी पुन्हा एकदा नापास झालो होतो. त्यामुळं जवळपास अपयशाची शिडी तयार झाली होती. त्या पद्धतीनं खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो, कारण पॉझिटिव्ह काहीच घडत नव्हतं. त्याच काळात वडिलांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यामध्ये त्यांना म्हणजे नॉर्मल गोष्ट होती पण भीती इतके रिफल्केशन्स आले होते काही आणि डोळा खूप सारखा तो म्हणतो सुजतो किंवा लाल होतो अशा पद्धतीनं डोळ्यांची सूज वाढत होती आणि डॉक्टरने अनेक टेस्ट करायला लावल्या होत्या आणि म्हणजे मला सांगायची नाही तशा सुद्धा म्हणजे काही टेस्ट फक्त ती टेस्ट करायला सांगितल्यामुळे मी एवढे घाबरून गेलो होतो की हातपाय आमचे पूर्णपणे गळून गेले होते की अरे ही टेस्ट का डॉक्टरांनी करायला सांगितली. पण देवाच्या कृपेने आणि माझ्या आईवडिलांच्या पुण्यामुळे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले आणि त्याच दिवशी संध्याकाळी मी ट्रेनमधून मिरजेहून निघालो पुण्याला येण्यासाठी की भविष्यात आपण काहीतरी वेगळं करावं, म्हणजे आता काहीतरी मार्क करावा. आणि खूप डिप्रेशनमध्ये होतो, डिमोटिवेट होतो. त्याचवेळी माझा जो STI मित्र आहे प्रवीण, तोही त्याच ट्रेनमध्ये आम्ही एकत्र येत होतो आणि त्या ट्रेनमध्ये मी मिरज टू पुणे ह्या जर्नीमध्ये फक्त मी रडत होतो.
मी रडत होतो आणि तेव्हा मला समजत होतं. आणि त्या काळामध्ये जेवढी आमची चर्चा झाली की ठीक आहे 23चा अटेम्प्ट ची तर आहे, त्याचा प्रीचा रिझल्ट येणार होता, 23चा प्रीचा रिझल्ट येणार होता, त्यामुळं 23ची मेन्सची तयारी करता येईल आणि 24 शेवटचा ऑब्जेक्टिव्हचा आहे तो करता येईल. आणि त्याच काळात STIच्या सुद्धा 23 आणि 24ला जागा येणार आहेत, SRच्या जागा आल्या होत्या 22ला. तशा पद्धतीनं काहीतरी आपण आयुष्यात करू शकतो. ह्या जागा नाही तर तू प्रायव्हेटमध्ये मला जो शिक्षणाचा किंवा शिक्षकी पेशाचा अनुभव आहे त्यानुसार मी क्लासेस घेऊ शकतो. या अशा वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरी आता मार्ग ट्राय करणे हा उपाय होता. कारण प्लॅन बी नावाची गोष्ट आमच्याकडे अस्तित्वात नव्हती. त्यामुळे येणाऱ्या नवीन मुलांना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही तुमचा प्लॅन बी तयार ठेवा. कारण जर प्लॅन बी नसेल तर तुमची खूप होरपळ होईल आयुष्यात. कारण आपण ऐतिहासिक गोष्टी किंवा एका लढाईमध्ये सांगणं ठीक आहे की परतीचे दोर कापून टाकलेले आहेत, आता लढा किंवा मरा. पण लढा किंवा मरा हे एखाद्या गोष्टीसाठी ठीक आहे कधी की ज्यावेळी आपल्या अस्तित्वाचा प्रश्न असतो त्यावेळी ठीक आहे. पण करिअर म्हणजे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न नाही, हे आजच्या सर्व तरुणांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर कोणत्याही क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव कमवू शकता, पैसा कमवू शकता, पण करिअरमध्ये एखाद्या ठिकाणी फेल्युअर येणं म्हणजेच करणे किंवा करा किंवा मरा या पद्धतीनं करिअरकडे बघू नका. करिअरकडे आपल्या जगण्याची एक पद्धत किंवा आपल्याला भविष्यामध्ये आवडीची गोष्ट करण्यासोबत सर्व सुविधा आणि पैसा मिळवण्याचं उत्पन्नाचं साधन म्हणून एवढंच करिअरकडे बघा. त्याच्यापेक्षा आयुष्य खूप मोठं आहे. त्यामुळे करिअरमध्ये फेल्युअर आणि त्याच्यामुळं आत्महत्या आणि बाकीच्या गोष्टी करण्यासारख्या जे आजकाल होत आहेत, स्पर्धा परीक्षेचे अनेक मुलं मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतायत, त्या गोष्टी थांबणं कुठंतरी आवश्यक आहेत. कारण करिअर म्हणजेच सर्वस्व नाही आहे. तुमचं आयुष्य ह्याच्यापेक्षा मोठं आहे. त्या नावाला जन्म देणाऱ्या आई वडिलांनी, तुमचं पालनपोषण करणाऱ्या आई वडिलांनी तुमच्याकडून खूप म्हणजे दुसऱ्या काय म्हणतो प्रेमाची अपेक्षा ठेवलेली आहे. आणि फक्त तुम्ही एखाद्या परीक्षेमध्ये नापास झालो म्हणून जर आयुष्य संपवत असाल तर तो सर्वात मोठा कृतज्ञपणा आणि काय म्हणतो आपण, मला तर वाटतं ते मूर्खपणा सुद्धा आहे. त्यामुळं किती जर डिप्रेशन आलं तरी त्या गोष्टींकडे कधीच मन वळलं नाही माझं त्या काळात सुद्धा. त्यामध्ये मला त्या ट्रेनमधला पूर्ण जो संवाद आणि गोष्ट होती ना त्यातनं मी मोटिवेट झालो. त्याच काळामध्ये मला दुसऱ्या ठिकाणी एक नोकरी मिळाली प्रायव्हेट कंपनीमध्ये. मी जवळपास तिथं एक पॉलिटिकल कन्सल्टन्सी नाव होती कंपनी, त्या कंपनीमध्ये जॉब केला. तिथं मला माझे सिनियर सुद्धा खूप चांगले मिळाले. त्यांनी माझ्या करिअरसाठी सुद्धा खूप मला सपोर्ट केला. आणि त्या काळामध्ये संपूर्ण संघर्षमय काळामध्ये एक फायनान्शियल स्टेबिलिटी मला एक वर्षभर मिळाली. आणि त्यानंतर 2024ची जी परीक्षा होती ती जवळपास एक्सटेंड होत फेब्रुवारीमध्ये होणार होती. ती 1 डिसेंबर 2024 मध्ये झाली. आणि ती परीक्षेला प्रिलिम्सला मला उत्तम पद्धतीने स्कोर आला होता, खूप चांगला स्कोर आला होता. कारण 23ची प्रिलिम्स नापास झाल्यामुळं एवढी रिस्क घ्यायची नाही असं ठरवलं होतं आणि खूप वेगानं अभ्यास आणि जोमात अभ्यास केला. आणि 24ची प्रिला मला 138 स्कोर आला, खूप सेफ स्कोर होता म्हणून मी अभ्यास करायचं ठरवलं. त्याच काळात माझ्या रूममेट्स असतील किंवा मगाशी नाव ह्या मित्रांनी कन्व्हिन्स केलं की शेवटच्या 2024ची ऑब्जेक्टिव्हची शेवटची अटेम्प्ट आहे, शेवटचा ह्यानंतर पॅटर्न चेंज होणार आहे. त्यामुळं ह्या काळामध्ये तू गेले 4-5 वर्ष जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये स्वतःला इन्व्हेस्ट केलायस तो तुझा कुठंतरी फ्रुटफुल व्हावं, कुठंतरी यश मिळावं यासाठी तू फुल टाइम अभ्यास कर आणि जॉब सोड किंवा राजीनामा दे. मग ह्या मित्रांशी सल्ला घेतला आणि ऑफिसमध्ये सुद्धा मी सिनियर्सशी बोललो. माझ्या मॅनेजरांनी मला सहकार्य केलं. म्हटलं की त्यांनाही आनंद वाटला की बाबा हा मुलगा काहीतरी करण्यासाठी हातचं सोडायला सुद्धा तयार आहे. आणि त्यामुळे त्यांनी सपोर्ट केला आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे तू राजीनामा दे, आम्ही ऍक्सेप्ट करतो. तुझं तिकडं करिअरमध्ये झालं चांगलीच गोष्ट आहे, जर नाही झालं तर पुन्हा तुम्ही बॅकला या आणि मी तुला जॉबला पुन्हा घेईन. हा माझा प्लॅन बी तयार झाला. म्हणजे वयाच्या 28व्या वर्षी माझा प्लॅन बी रेडी झाला. आणि त्यामुळं प्लॅन बी हा रेडी असल्यामुळे मी स्वतःला संपूर्णपणे झोकून देऊन 2024ची परीक्षा केली. आणि शेवटच्या महिन्यापर्यंत म्हणजे शेवटच्या परीक्षेच्या दिवसापर्यंत रिव्हर्स शेड्यूल तयार केलं की बाबा परीक्षा जर 26, 27, 28ला आहे तर 25 तारखेला काय वाचणार, 24 तारखेला काय वाचणार, असं करून आज 3 महिने अगोदरपर्यंत मी आता काय वाचणार आणि रोज कोणते PYQ बघणार, काय करणार, हा पूर्ण काळाचा एक पॅटर्न तयार केला आणि तो कम्प्लिटली फॉलो केला. कारण तुमचं डिसिप्लिन ह्या काळामध्ये खूप मॅटर करतं. त्यामुळं तुम्ही फक्त आणि फक्त ना ज्यावेळी स्वतःला त्याच्यासाठी झोकून देता. कारण मी 7 ते 8 वर्ष अभ्यास करतोयच, 17 पासून 2025च्या मे पर्यंत मेन्स परीक्षा होईपर्यंत जो अभ्यास मी करतच होतो. पण ज्यावेळी मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलो, माझ्या डोक्यामध्ये दुसरा काही विचारायचा नाही. मी घरी फक्त 5च मिनिट बोलायचो. मला वाटतं की वन ऑफ द टॉप जे असतील त्यामध्ये पहिल्या टॉप 10 मुलांमध्ये मी असू शकेन GS2च्या ह्या सब्जेक्टमध्ये. की इतका चांगला GS2चा अभ्यास होऊन गेला होता. 119 मार्क मला आले. पहिल्या कीने 126 आले होते, सेकंड कीनं 119 आले फायनल मार्क्स माझे. तर इतक्या गोष्टी पाठ होऊन गेल्या होत्या. त्या
थिंकर्सचे गोष्टी, त्यानंतर डेट्स, आपल्या महाराष्ट्र विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या कार्यकाळ, त्यांचे अध्यक्ष, ह्या गोष्टी इतक्या रिपीटेडली वाचल्यामुळे एवढ्या पाठ झाल्या होत्या आणि डोक्यात बसल्या होत्या की अरे हेच आपला आयुष्य आहे. आणि ज्यावेळी असं होतं की माझा अनुभव असेल किंवा माझ्या मित्रांचा अनुभव असा झालेला आहे आज, की ज्यावेळी असा आपण अभ्यास करतो आणि ज्यावेळी आपल्याला असं वाटतं की सगळं संपलेलं आहे, त्यावेळी एक आशेचा किरण दिसत असतो आणि त्या दिशेने ज्यावेळी आपण संपूर्ण झोकून देऊन मार्गक्रमण करतो, आयुष्यात यश तुमचंच असतं. आणि त्या पद्धतीनं 30 ऑक्टोबरला आमची JML आली. JML मध्ये EWS प्रवर्गातून माझा दुसरा नंबर होता आणि ऑब्व्हियसली DYSP पोस्ट मला मिळते ज्यावेळी समजलं, त्यावेळी त्या एका दिवसाच्या यशासाठी, म्हणजे एक हिंदीमध्ये मी शायरी वाचली होती, हर रोज मरा हूं एक दिन जीने के लिए, तो दिवस त्या दिवशी आला असं वाटतं. आणि आजपर्यंत जे टोमणे मारणारे लोक होते, वडिलांना सुद्धा म्हणायचं आहे पोरग पुण्याला गेले, काय मजा माराले बघ तिकडं, तू इकडं ना मारायस, पोरग तिकडं मजा माराले, असे म्हणणारे असतील. ह्या संपूर्ण 6-7 वर्षात मी पाहुण्यांच्याकडे, नातेवाईकांच्याकडे, लग्न समारंभामध्ये जायचंच बंद केलं होतं. कारण ते टोमणे, तो अविश्वास किंवा ते अपेक्षांचं ओझं सहनच व्हायचं नाही. आणि त्या सर्वांना मी उत्तर देत बसलो नाही. ते आपोआप उत्तर मला वाटतं की आपल्या कष्टातून, आपल्या यशातून त्यांना मिळतं. त्यामुळे प्रत्येकाला उत्तर देण्याची गरज नसते. आणि संघर्षाला तुम्ही कधीही घाबरू नका. फक्त तुमचं योग्य मार्गक्रमण करणं आणि आपल्याला कधी थांबायचं आहे हे कळणं खूप महत्त्वाचं आहे, असं मला वाटतंय. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.